शहराच्या स्वामीनगरमध्ये 50 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेली नालेसफाई फक्त कागदावरच असल्याचं स्थानिक नगरसेविका हर्षदा पाटील आणि धनलक्ष्मी जयशंकर यांनी उघड केलंय। स्वामीनगर परिसरात अजूनही नाले कचऱ्याने भरलेले आणि तुंबलेले असून पालिकेकडून आता या नाल्यांच्या सफाईला सुरुवात करण्यात आली। शहरातील नालेसफाई करण्यासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते, मात्र ठेकेदाराने ही नालेसफाई वरवर करून सोडून दिल्याचा आरोप केला जातोय। यानंतर ठेकेदाराने आणि प्रशासनाने नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करत बिल काढण्याची तयारी सुरू केली होती। अशातच स्वामीनगर परिसरातील मुख्य नाल्याची सफाई करण्यातच आली नसल्याचा प्रकार इथल्या स्थानिक नगरसेविका हर्षदा पाटील आणि धनलक्ष्मी जयशंकर यांनी उघड केलाय। त्यामुळे पालिकेने केलेली 50 लाखांची नालेसफाई नेमकी कुठे झाली असा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणी आता ठेकेदारांसोबतच पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी नगरसेविका हर्षदा पाटील आणि धनलक्ष्मी जयशंकर यांनी केली आहे। आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी गुरुवारी येऊन नालेसफाईची पाहणी केलेली होती, पण इथे कोणत्याही प्रकारची नालेसफाई झालेली नव्हती। वारंवार अधिकाऱ्यांना, नगराध्यक्षांना आम्ही लेटर देऊन सारख्या तक्रार देऊन नालेसफाईसाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो। तरीही पावसाच्या आत ही नालेसफाई होणं गरजेचं होतं, पण तरीही इथे नालेसफाई झालेली नाही आहे। आज तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ते नाला हा जाम झालेला आहे आणि आत्ता त्याची सफाई करायला घेतलेली आहे, ती पण तात्पुरती स्वरूपातच करायला घेतलेली आहे। आमची मागणी एवढीच राहणार आहे का पावसाळ्याच्या आत ही सफाई व्हावी, जेणेकरून नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो त्यांना व्हावा नाही आणि लवकरात लवकर ही नालेसफाई पूर्ण व्हावी ही अपेक्षा आहे। आम्हाला नगरपालिका सांगते की नालेसफाई अंबरनाथमध्ये झालेली आहे, संपूर्ण कंप्लीट झालेले वर्क। पण आता तुम्ही बघितलं तर स्वामीनगर परिसरात आहे 12 आणि 13 वॉर्ड नंबर, इथे बघितलं तर काहीही नालेसफाईचं काम झालेले नाही आहे। इकडे आपला अंबरनाथचा प्लॅटफॉर्म पण आहे, 1 नंबरचा प्लॅटफॉर्म, ते नाल्याला लागूनच आहे आणि आता पाऊस सुरू होणार आहे, सुरू झालेले आहे आणि आता पाणी भरायला पण सुरू होणार, लोकांच्या घरी पाणी जाणार। आणि आम्ही लास्ट वीकमध्ये पण नगरपालिकेला कंप्लेंट दिलं होतं, नगराध्यक्षांना आणि सीओना। ते म्हणाले की आम्ही करून घेऊ, पण अजून काही दिसत नाही आहे, काही कामं झालेले आहे। इकडे हात पण लावलेले नाही आहे, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इथे हात पण लावलेले नाही आहे। आणि स्वामीनगरमध्ये रेकॉर्ड आहे की एवढ्या वर्षात कधीही नालेसफाई झालेले नाही आहे। ते वर करतात आणि सांगतात नगरपालिकेला की आम्ही नालेसफाई केलेले आहे आणि तिकडून एकही अधिकारी येत नाही ते पाहायला वेदर काम झालेलं आहे का ते वॉर्डमध्ये, किंवा ते तिकडचे सेवकांच्या सही घेतलेले का, त्यांच्या सहमती घेतलेले का, असं कधीही प्रोसेस केलेले नाही आहे। आणि ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ते नेहमी असं नालेसफाई करायचं आणि बिलं काढून घ्यायचं, हे धंदे चाललेले नगरपालिकामध्ये।